नमस्कार मित्रांनो, आता या क्षणीची एक सर्वात मोठी बातमी। राज्यामध्ये आज सूर्यदर्शनासह अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे, तर दुपारनंतर वातावरणात बदल होणार असून संध्याकाळ व रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे। तर नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आज पाऊस कमी राहील याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूयात। पण यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आज राज्याच्या बऱ्याच भागात पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। संध्याकाळ व रात्रीला राज्याच्या निम्म्याहून अधिक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। तर या दरम्यान काही भागात हवेचा जोर जास्त राहण्याची शक्यता असल्याने कुठे जोरदार तर कुठे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये आज दुपारनंतर अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक भागात पावसाला सुरुवात होईल, तर संध्याकाळी मात्र राज्याचा बराच भाग पावसाच्या ढगांनी व्यापून ठिकठिकाणी पाऊस बरसेल। यामध्ये जालना, नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर मधील काही भाग तसेच परभणी, बुलढाणा, धुळे, वाशिम, नंदुरबार आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल। तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही भागातच पाऊस पडण्याची शक्यता असून अमरावती आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीतून पाऊस पडू शकतो। त्यानंतर गडचिरोली, वर्धा, गोंदिया, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मित्रांनो, ही होती राज्यातील पावसाबाबतची एक छोटीशी अपडेट। अशाच प्रकारच्या हवामानाशी निगडीत सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन हवामान अंदाजासोबत। धन्यवाद।